हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं देवर्षी फॅशन अँड लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रियंका मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये हा डिझायनरचा असा लूक असलेला ब्लाऊज आपण बघणार आहोत, ज्याचे की 2 गळ्याचे पॅटर्न आहेत. वरचा गळा जो आहे तो राऊंड आहे आणि आतमधल्या अस्तरला वेगळा गळा केलेला आहे. चला तर मग या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात आधी जे आहे मी अस्तरवर आपली ब्लाऊजची जी आहे ती कटिंग करून घेतलेली होती आणि मेन फॅब्रिकवर सुद्धा मी या ब्लाऊजची बॅक पीस ठेवून कटिंग करून घेतली होती. तर इथे थोडं मार्जिन जे आहे ते जास्त राहिलं होतं माझ्याकडून, तर ते सर्वात आधी मी एक्झॅक्ट आपलं जे अस्तराचं कापड आहे त्या मापामध्ये कट करून घेत आहे. म्हणजे थोडंसुद्धा एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला ठेवायचं नाही आहे. कारण याचा जो आहे आपला अस्तराचा गळा वेगळा असणार आहे आणि मेन फॅब्रिकचा म्हणजे मेन ब्लाऊज पीसचा जो गळा आहे तो वेगळा असणार आहे. तर कमी जास्त कापड असल्यामुळे आपलं जे आहे सेंटर किंवा गळ्याची मार्किंग वगैरे चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे एक्झॅक्ट मी जसं आपलं अस्तरचं कापड होतं तेवढंच इथे मी मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी गळा उंची टाकून घेत आहे. जेवढी आपली गळ्याची उंची आहे तेवढी इथे टाकून घ्यायची आहे. आणि इथे 3 इंच इथे घेतलेला आहे मी गळ्याची रुंदी जी आहे ती. आणि अशा पद्धतीने जे आहे मी गळा आखून घेतलेला आहे. म्हणजे बॉक्स आखून घेतलेला आहे आधी आणि सिंपल राऊंड नेक आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा बॉक्स करून व्यवस्थितरित्या आकार आखून हा नेक जो आहे मी कट करून घेणार आहे. तर हा आपला मेन जो ब्लाऊजचा कापड आहे त्याचा गळा जो असणार आहे तो राऊंड असणार आहे. तर हे बघा इथे आपण हा गळा जो आहे तो व्यवस्थितरित्या कट करून घेतलेला आहे. आता इथे मी घेतलेला आहे कॅनव्हास आणि या कॅनव्हासवर आपल्याला जो आहे आतल्या अस्तरला जो गळा करायचा आहे तो मी इथे कॅनव्हासवर मार्किंग करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी व्यवस्थितरित्या कॅनव्हासची जी आहे मी इथे घडी आखून घेतलेली आहे आणि आपला हा जो मेन फॅब्रिकचा गळा आहे म्हणजे मेन ब्लाऊज पीसवर जो आपण गळा काढलेला आहे तर तो प्रॉपर इथे आखून आपल्याला घ्यायचा आहे. तर मी आपलं मेन फॅब्रिक इथे ठेवून घेतलेला आहे कॅनव्हासवर आणि व्यवस्थितरित्या जो गळा आपण इथे कट केलेला आहे तोच एक्झॅक्ट मी कॅनव्हासवर जो आहे तो काढून घेत आहे. तर आता कधी-कधी कसं होतं आपण डायरेक्ट कॅनव्हासवर गळा आखतो आणि हा वरच्या फॅब्रिकचा म्हणजे मेन ब्लाऊज पीसचा जो गळा असतो तो वेगळा आखतो. तर अशा वेळेस कधी-कधी काय होतं, आपले गळे जे आहे ते कमी जास्त होतात. म्हणजे कधी-कधी त्या 2 गळ्यांच्या मधलं अंतर जे आहे ते दिसूनच येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग केली तर तुमची गळ्याची मार्किंग जी आहे ती व्यवस्थित येईल आणि 2 गळ्यांमध्ये जेवढा डिस्टन्स पाहिजे तो प्रॉपर तुम्हाला मेंटेन करता येईल. तर त्यानंतर या मार्किंगला 1.5 इंच अंतरावर मी एकसारखी जी आहे इथे मार्किंग करून घेते आहे, म्हणजे खूण करून घेत आहे 1.5 इंच अंतरावर. तर हा आतल्या गळ्याचं मार्किंग आहे आपलं. हे आतला गळा जो आहे ते एवढ्या अंतरावर आपल्याला काढायचा आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता आतल्या गळ्याचा आकार जो आहे तो मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे. तर इथे असं कुठल्याही पद्धतीचं ब्लाऊज असो म्हणजे कुठल्याही मापाचा ब्लाऊज असो, तुम्ही अशा पद्धतीने जर हे मार्किंग केलं तर खूप व्यवस्थितरित्या तुमची ही गळ्याचा जो आकार आहे तो येतो. आणि 2 म्हणजे हे नेटचे जे फॅब्रिक असतात त्याच्यावरच युज्युअली असे गळे बनवले जातात. तर एकदम प्रॉपर असा हा गळ्याचा आकार जो आहे तो येतो आणि प्रॉपर 2 गळ्यांमधलं अंतर जे आहे ते व्यवस्थितरित्या दिसून येतं, की आतल्या स्तराला वेगळा गळा केलेला आहे आणि वरच्या मेन फॅब्रिकला वेगळा गळा केलेला आहे. तर हे बघा हे 2 जे राउंड आकार दिले आहेत ते मी आधी टेपनी मोजून घेतलेत म्हणजे ते दोघं सारखे दिसायला पाहिजे म्हणून. त्यानंतर आपल्याला हा बाहेरचा जो गळा आपण ड्रॉ केलेला आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता ह्या गळ्याला जे आहे आपण 1 इंच मार्जिन ठेवून व्यवस्थितरित्या एक्स्ट्राचा जो कॅनव्हास राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे अस्तरला जो आपल्याला गळा करायचा होता तो मी इथे कॅनव्हासवर कट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर थोडंसं अस्तर घ्यायचं आहे आणि हा जो कॅनव्हास आहे तो इथे आपल्याला या अस्तराच्या कापडावर चिटकवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे हा कॅनव्हास जो आहे तो अस्तरावर चिकटवून घेतलेला आहे म्हणजे प्रेस गरम करून प्रेस त्यावर फिरवून घेतलेली आहे.
आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून एक्स्ट्राचं राहिलेलं जे फॅब्रिक होतं ते मी कट करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर इथे जे आहे मी हे राहिलेलं आपण जे अर्धा इंच फॅब्रिक ठेवलेलं होतं त्या आतल्या साईडला फोल्ड करून घेत आहे आणि त्यावर टिप टाकून घेत आहे. तर हे बघा एकदम व्यवस्थितरित्या आपला कॅनव्हास इथे अटॅच झालेला आहे. तर हे राहिलेलं मार्जिन जे होतं ते मला थोडं जास्त वाटत होतं, त्यामुळे कॅनव्हास थोडा उचलला जात होता. तर मी ते कट करून घेतलेलं आहे, जेणेकरून कॅनव्हास आपला एकदम प्रॉपर बसेल. आता हे अस्तरचा जो आपला पीस होता, म्हणजे बॅक पीसचं जे अस्तर होतं ते मी इथे घेतलेलं आहे. त्याला सेंटरला मी इथे नॉच टाकून घेत आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कळावं की सेंटर कुठे आहे. सेम कॅनव्हासला सुद्धा मी घडी करून त्याचा पण सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे. आता इथे ती कॅनव्हासची जेवढी गळारुंदी आहे तेवढी गळारुंदी टाकून मी इथे नॉच टाकून घेतलेले आहेत. आणि आता हा फायनली कॅनव्हास जो आहे आपल्याला नॉचवर नॉच व्यवस्थितरित्या अरेंज करून बघा, सेंटरचा नॉच आणि दोघीकडच्या गळारुंदीचा नॉच मी मॅच करून घेतलेला आहे आणि एक सेंटरला मी इथे टिप टाकून घेत आहे, जेणेकरून आपला गळा जो आहे तो प्रॉपर सेंटरला येईल आणि आपलं गळा जो आहे तो खूप व्यवस्थितरित्या इथे अटॅच होईल. तर इथे आपला कॅनव्हास जो आहे तो फिक्स करून झालेला आहे. आता इथे गळ्याच्या एकदम कॉर्नरला म्हणजे कॅनव्हासवर शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कॅनव्हासच्या एकदम कडेला आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे. तर ही टिप टाकताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपल्या इथे जे कोन आहेत म्हणजे जे गोलाकार आहे त्या गोलाकारच्या एंडिंगला पॉईंट्स आहेत, टोक आहे. तर त्या टोकाच्या बरोबर सेंटरला आपल्याला सुई टाकायची आहे, दाब उचलायचा आणि मग कॅनव्हास फिरवायचा आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही गळ्याची फिनिशिंग केली तर ती गळ्याची फिनिशिंग अगदी प्रॉपर येते आणि जसा आकार तुम्ही कट केलेला आहे कॅनव्हासवर तो एक्झॅक्ट आपला कपड्यावर व्यवस्थितरित्या येतो. तर या पद्धतीने जर तुम्ही कॅनव्हास लावला तर खूप सुंदर असा आपला नेक पॅटर्न जो आहे तो तयार होतो. जशी तुम्ही फिनिशिंग दिलेली आहे तशीच इथे ती डिझाईन जी आहे ती मेन कपड्यावर येते. आता त्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला एक्स्ट्राचं राहिलेलं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी अर्धा इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचं पूर्ण कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता यानंतर जे आहे आपल्याला नॉचेस टाकून घ्यायचे आहे. तर हे नॉचेस टाकताना लक्ष द्यायचं आहे की आपली शिलाई जी आहे ती कट नाही होणार, फक्त शिलाईपर्यंत आपल्याला नॉचेस टाकायचे आहेत. तर इथे व्हिडिओत तुम्ही बघू शकता की आपली शिलाई जी आहे टीप कुठेही कट झालेली नाही आहे आणि नॉचेस जे आहे ते प्रॉपर शिलाईपर्यंत गेलेले आहेत, पण शिलाई कुठेही कट झालेली नाही आहे. त्यानंतर हा एक्स्ट्राचा कॅनव्हास जो आहे आपला गळ्याचा तो आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता व्यवस्थितरित्या एकदम कॉर्नर वगैरे जे काही आपले प्रॉपर शिलाई आपण टाकून घेतलेली होती, प्रॉपर शिलाईपर्यंत आपल्याला हा कॅनव्हास जो आहे तो आतल्या साईडला व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्डिंग झाल्यानंतर मी यावर जे आहे प्रेस फिरवून घेणार आहे आणि हे बघा प्रेस फिरवल्यानंतर आपली फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर दिसत आहे. तर प्रेस फिरवली त्यामुळे जास्त छान असा आकार दिसायला लागतो आणि कॅनव्हास जो आहे तो प्रॉपर सेट होऊन जातो. आता त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. मेन जे ब्लाऊजचं पीस होतं ज्याला आपण राऊंड गळा कट केलेला होता तो. तर याला जे आहे आपल्याला हात शिलाई पट्टी करायची आहे. तर इथे ब्लाऊजचा जो शिल्लक राहिलेला कापड होता तो घेतलेला आहे मी आणि त्याच्या पायपिंगच्या आपण जशा पट्ट्या कट करतो तशाच सेम इथे क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी क्रॉस पट्ट्या कट करून घेत आहे. आणि या क्रॉस पट्ट्या ज्या आहे कट करून झाल्यानंतर पुन्हा त्याला क्रॉसमध्ये त्याचे स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट जो आहे तो क्रॉसमध्ये कट करून क्रॉसमध्येच आपल्याला तो जोडायचा असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पायपिंगच्या पट्ट्या कट करून स्टिच करतात त्यामुळे पायपिंग किंवा हात शिलाई पट्टी जी आहे ती प्रॉपर येते आणि जसा आपला गळ्याचा आकार आहे, जसं राऊंड गळ्यालाच युजली ही करतात, तर ती प्रॉपर दिसून येते की आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसते. आकार जसा आपल्या गळ्याचा असतो तसाच या पट्टीमुळे आकार जसाचा तसा आपला राहतो. तर त्यानंतर इथे पट्टी घेऊन मी गळ्याला जे आहे अटॅच करून घेत आहे. तर गळ्याच्या आकाराप्रमाणे आपल्याला ही पट्टी लावत घ्यायची आहे. जिथे राऊंड आकार असेल तिथे थोडासा दाब उचलून ॲडजस्ट करून आपल्याला ही पट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे.
तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता जसा माझा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने मी इथे ही पट्टी ॲडजस्ट करून स्टिच करून घेत आहे. त्यानंतर राहिलेली एक्स्ट्राची पट्टी मी इथे कट करून घेतलेली आहे आणि इथे प्रॉपर आपला जसा गळ्याचा आकार होता तशी मी इथे ही हात शिलाई पट्टी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला हलकेसे नॉच टाकून घ्यायचे आहे आणि नॉच टाकून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडला ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्यावर एक टीप टाकून घ्यायची आहे. तर ही टीप टाकताना जी आहे ती पट्टीवर टीप आली पाहिजे, आपली मेन फॅब्रिकवर ही टीप यायला नको, त्यामुळे फिनिशिंग नाही दिसत. आणि जी पट्टीवर टीप येणार आहे ती आपल्या आतल्या साईडला फोल्डच होणार आहे, त्यामुळे ती ब्लाऊजच्या वरच्या साईडला विजिबल होणार नाही आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे तुमचा गळ्याचा जो आकार आहे तो प्रॉपर दिसेल आणि एक्स्ट्राच्या शिलाया ज्या ब्लाऊजवर दिसतात किंवा फिनिशिंग नाही दिसत तसं दिसणार नाही. व्यवस्थितरित्या तुमचं ब्लाऊजचा गळ्याचा जो आकार आहे आणि ब्लाऊजच्या गळ्याची फिनिशिंग जी आहे ती इथे आपल्याला भेटणार आहे. तर या हातशिलाई पट्टीला जेव्हा तुम्ही लावतात नॉर्मली साध्या ब्लाऊजवर किंवा अस्तरच्या ब्लाऊजला सुद्धा, तेव्हा हातशिलाई करावी लागते. पण इथे हा कापड नेटचा असल्यामुळे याला हातशिलाई केलेली जास्त उठून दिसेल, म्हणजे ती व्हिजिबल होईल की इथे हातशिलाई केलेली आहे. त्यामुळे मी इथे हातशिलाई करणार नाही आहे, डायरेक्ट इथे मी टीप टाकणार आहे मशीन. हा जो आतल्या साईडला आपला कापड आपण टाकलेला होता तो एक्स्ट्राचा कापड मी इथे कट करून घेणार आहे. तर हा कापड जो आहे आपल्याला कट करताना लक्ष द्यायचं आहे की अगदी व्यवस्थितरित्या हा कापड कट झाला पाहिजे. आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला किंवा ब्लाऊजच्या मेन फॅब्रिकला कुठेही आपली कात्री लागता कामा नये. व्यवस्थितरित्या आपल्याला हा एक्स्ट्राचा हात शिलाईपट्टीचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे हलक्या हाताने व्यवस्थितरित्या जो हा एक्स्ट्राचा कापड होता तो मी कट करून घेतलेला आहे. आता इथे फायनली जी आहे ही पट्टी होती जी आपण रेडी केली होती हातशिलाईची, ती आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि बरोबर त्या पट्टीच्या किनाऱ्यावर आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता व्यवस्थित जिथे राऊंड आकार आहे तिथे मी हलकंसं ओढून घेत आहे, ज्यामुळे आकार जो आहे गळ्याचा तो एकदम प्रॉपर राऊंड शेपमध्ये दिसणार आहे आणि फिनिशिंगसुद्धा आपल्या ब्लाऊजची व्यवस्थित येणार आहे. तर हे बघा हातशिलाई पट्टी जी आहे आपली ती दिसत आहे फायनली खूप सुंदरशी आणि खूप व्यवस्थितरित्या इथे ही हातशिलाई पट्टी आपली करून झालेली आहे. फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता, अजिबात तिथे कुठेच घोळ वगैरे किंवा कुठेच काही चून वगैरे आलेली नाही आहे. अगदी व्यवस्थितरित्या आपला हा नेक जो आहे तो रेडी आहे. आता त्यानंतर या खाली आपल्याला जे आहे मेन अस्तरचा गळा जो आपण बनवला होता तो ठेवायचा आहे. कॅनव्हासची साईड खालच्या साईडला ठेवायची आहे आणि मेन साईड वरच्या साईडला ठेवायची आहे. त्यावर हा सेम आपला मेन कापड ठेवायचा आहे. याची पण पट्टीची शिलाई आतल्या साईडला ठेवायची आहे, म्हणजे जिथून आपण हात शिलाईची पट्टी लावली आहे ती साईड आतल्या साईडला ठेवायची आहे आणि हे जे आहे आपण अटॅच करून घ्यायचं एकाला एक. तर सर्वात आधी मी इथे शोल्डर अटॅच करून घेणार आहे आणि त्यानंतर राहिलेला जो भाग आहे तो आपण इथे अटॅच करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल की आता जो आपला नेक आहे पॅटर्न तो व्यवस्थित दिसत आहे. वरचा गळा राऊंड आणि आतल्या साईडला जो आपण कॅनव्हासने गळा केलेला आहे तो प्रॉपर व्हिजिबल होत आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गळे आपल्याला या एकाच ब्लाऊजमध्ये बघायला भेटलेले आहे. आणि आता मी हळूहळू व्यवस्थितरित्या एकावर एक हा कापड ठेवून आपला जो मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या पीसला अटॅच करून घेत आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओत बघू शकता मी व्यवस्थितरित्या जो आहे इथे कापडाचा अंदाज घेत आहे की कुठेही खालीवर होणार नाही आणि व्यवस्थितरित्या आपलं अस्तर जे आहे मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी स्टार्टिंगला मी या कारणामुळेच आपलं जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते एकसारख्या मापात कट करून घेतलं होतं, जेणेकरून तुम्ही कमी जास्त जर घेतलं तर तुम्हाला हे मेन फॅब्रिक अटॅच करताना जजमेंट येणार नाही की कुठं आपल्याला आणि कसं हे व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचं आहे. तर हे अस्तर पूर्ण जोडून घेतल्यानंतर लास्टला मी इथे टक्स टाकून घेत आहे. तर इथे डबल फोल्ड मी टाकून घेतलेला आहे, म्हणजे घडी घातली आहे कापडाची आणि 1.5 इंच सोडून त्यानंतर राहिलेल्या कापडाचा सेंटर घेतलेला आहे आणि 4.5 इंचाचा असा मी इथे टक्स टाकून घेत आहे. हा टक्स टाकताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपले दोन्ही फॅब्रिक जे आहे ते ॲट अ टाईम इथे टक्समध्ये शिवण्यात आले पाहिजे.
तरी बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता व्यवस्थितरित्या आपण इथे टक्स टाकून घेतलेला आहे. डबल स्टिच आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. सेम दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा मी इथे टाकून घेत आहे. आता त्यानंतर लास्टला इथे जे आहे मी इथे बॅक साईडला कमरपट्टी जी आहे ती लावून घेणार आहे. तर इथे अस्तरचं कापड आपल्याला घ्यायचं आहे आणि 1.5 इंचाची जी आहे आपल्याला इथे कमरपट्टी कट करून घ्यायची आहे. तर इथे कमरपट्टी लावताना आपल्याला सरळ कापडच कट करायचं आहे. हे व्हिडिओ जरी तुम्हाला क्रॉस कट होताना दिसत असेल तरी ते मी घेताना स्ट्रेट कपडाच कट करून घेतलेला आहे. त्यानंतर या पट्टीच्या एका साईडचा भाग जो आहे तो मी फोल्ड करून त्यावर टिप टाकून घेतली आहे आणि दुसरा जो भाग होता ओपनवाला तो आपल्याला ब्लाऊजवर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या कडेला ब्लाऊजवर ठेवून टिप टाकून घ्यायची आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थितरित्या ही पट्टी जी आहे ती आपल्या मेन ब्लाऊजच्या भागाला अटॅच करून घ्यायची आहे. आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता ही पट्टी मी अपोजिट डायरेक्शनला घेऊन त्यावर दाबटीप टाकून घेत आहे. तर दाबटीप ही नेहमी अस्तराच्या कापडाच्या साईडलाच घ्यायची असते, मेन कपड्यावर घ्यायची नसते. आणि अशा पद्धतीने दाबटीप टाकून झाल्यानंतर मी पाठीचा भाग जो आहे तो वरती घेतलेला आहे, म्हणजे खालचा जो अस्तरचा भाग होता तो वर घेतला आहे आणि मग त्यावर मी जी आहे मोठी टीप म्हणजे 5 नंबरची शिलाई, सगळ्यात मोठी जी टीप असते मशीनची ती टाकून घेणार आहे. नंतर आपल्याला या पट्टीला हात शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर ही मोठी टाकलेली टीप जी असते ती काढून टाकायची आहे. त्यामुळे फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर दिसते. तर इथे ब्लाऊजचा आपला हा नेक पॅटर्न जो आहे तो तयार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चलो बाय बाय.